प्रत्येक ट्रेचं रोटेशन आपलं ऑटोमॅटिक होतं आहे आणि हे प्रत्येक 2 तासाला 2 मिनिटासाठी ऑटोमॅटिक होईल। त्याचबरोबर आपला फॉगरसुद्धा ऑटोमॅटिक चालू आणि बंद होईल गरजेनुसार। खाली जे आहे हे त्यांचं टेम्परेचर, जे मशीनला पाहिजे असलेलं टेम्परेचर ते इथे आहे आणि खाली दुसरा जो डिस्प्ले आहे याच्यामध्ये तुम्हाला मशीनमध्ये असलेली गरज असलेली ह्युमिडिटी जी परमनंट सेट असते ती इथे आहे। त्यानंतर वरती तुमचं टेम्परेचर आहे आणि ह्युमिडिटी आहे जे लाईव्हमध्ये असतं की बाबा आता मशीनमध्ये किती टेम्परेचर आहे आणि आता मशीनमध्ये किती ह्युमिडिटी आहे ते तुम्हाला इथे शो करणार। रोटेशन जे आहे ते ऑटोमॅटिक होईल। फॉगर तुम्ही पाहू शकता की आता इथे चालू आहे, तर हा ऑटोमॅटिक चालू आणि बंद होतो। हा 24 तास चालू राहत नाही, हा ऑटोमॅटिक चालू होणार, ऑटोमॅटिक बंद होणार। रोटेशन तुम्हाला मी दाखवतो, तर रोटेशन आता मी तुम्हाला मॅन्युअली दाखवतोय पण हे आपलं ऑटोमॅटिक होणार आहे। जसं बघा आता आपण याला रोटेशनमध्ये टाकलं तर तुम्ही पाहू शकता जी अंडी आपण याच्यावरती ठेवलेली आहे ती हळूहळू रोटेशन व्हायची चालू झालेत। आलं लक्षात तुमच्या? हो। हां, तर हे बघा प्रत्येक ट्रेचं रोटेशन आपलं ऑटोमॅटिक होतं आहे आणि हे प्रत्येक 2 तासाला 2 मिनिटासाठी ऑटोमॅटिक होईल। त्याचबरोबर आपला फॉगरसुद्धा ऑटोमॅटिक चालू आणि बंद होईल गरजेनुसार।